कृपा चालत असलेली रामकथा आणि त्या रामकथा मंदाकिनीमधील आजचा 6वा दिवस भगवंताची निस्सीम कृपेने ही कथा प्राप्त होत असते। अलौकिकता आहे। जीवनामध्ये काय प्राप्त होणं याला प्रत्येक गोष्टीला कुठला तरी समन्वय आहे। कोणतीच गोष्ट कशाशिवायच मिळत नाही। काहीतरी द्यावं लागतं तेव्हा काहीतरी प्राप्त होतं। तसं कथेसाठी पुण्य लागतं। भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संग मंच लभते पुरुष यदा वै। भाग्याचा उदय झाल्याशिवाय सत्संग प्राप्त होत नाही आणि सत्संग प्राप्त झाल्यानंतर तो सत्संग आपल्यामध्ये उतरवण्यासाठी भाग्यच लागतं। कथा ऐकणं वेगळं आणि ऐकल्यानंतर अनुभवात आणणं वेगळं। काही लोक ऐकतात आणि ऐकल्यानंतर इथल्या इथेच सोडून देतात। महाराज तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। इथले इथेच कपडे झटकताना म्हणतात महाराज तुमची कथा तुम्हालाच, आम्हाला काय घेणं देणं। असं कथा कितीही ऐकली तरी काही महत्व नाही। श्रोते 3 प्रकारचे आहेत। श्रवण करताना कसं झालं पाहिजे तर श्रवणस्य विभेदेन फलबोध प्रसंस्थिता श्रवणात् कृतं सर्वे न तथा मननं कृतं। श्रवण सगळे जण करतात पण त्याचं मनन आपण करतोच असं नाहीये। त्याचं आपण निधिध्यासन करतो असं नाही। जेव्हा श्रवणानंतर त्याचं मनन आणि निधिध्यासन होतं। ही कथा ऐका आणि ऐकल्यानंतर आपल्या मनाला परत परत सांगा। जेव्हा ऐकल्यानंतर आपण परत परत आपल्या मनाला ही कथा सांगणार ना, एक दिवस हे मन त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतं। पण आपण ऐकतो आणि आमच्याकडचे लोकांचं सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे सगळे ऐकतात, मननही करतात आणि निधिध्यासनही करतात। आम्ही तिकडचं सांगतोय। काही काही माणसं ऐकतात, इकडून ऐकतात आणि इकडून सोडून देतात। नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे। अशा श्रोत्याला काहीच प्राप्त होत नाही। श्रोता कसा असावा? परीक्षित राजासारखा। नौक्षाति दुःख त्यक्तो माम पिबंत तप्तम मकाम्बोज अच्युतम हरिकथामृतम। 4 दिवस 4 रात्र झाले आणि 4 दिवस 4 रात्र झाल्यानंतर शुकदेवजी महाराज म्हणतायत राजन पाणी पिऊन घ्या ना, थोडस बाहेर तरी जाऊन या। परीक्षित राजा म्हणतायत महात्मन तुमच्या मुखातून मी असं अमृत पितोय की मला ना तहान लागलेली आहे ना क्षुधा लागलेली आहे। मला फक्त तुम्ही कथा सांगतच राहा। आणि आपल्यासारखी त्यांची कथा 1 ते 4 नव्हती, रात्रंदिवस 24 तास कथा चालली होती। पण तरी सुद्धा भक्तीमधून भगवंताच्या त्या तत्वांमधून ते बाहेर येत नव्हते। म्हणून श्रवण करताना असं करा। आमचे सद्गुरुदेव नेहमी सांगायचे प्रत्येक श्रोत्याने कथा अशी ऐकली पाहिजे की ही त्याच्या जीवनातील शेवटची कथा आहे। काय गॅरंटी आहे? उद्याचा दिवस आपला कोणाच्याच हातात नाहीये। म्हणून आजचा दिवस जगणं जर आपल्या हातात असेल तर कथा अशी ऐकली पाहिजे की आपल्या जीवनातली ही शेवटची कथा आहे। आमचे सद्गुरुदेव आम्हाला नेहमी सांगायचे माणसाने देवाच्या मंदिरात गेलं नाही गेलं तरी चालेल पण दिवसात एकदा तरी त्याने स्मशानभूमीत जाऊन यायचं। कारण स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर माणसाला किमान मनामध्ये वैराग्य तरी येईल की माझाही दिवस कधी लागेल, कोणता दिवस माझ्या नशिबात असेल की ज्या दिवशी मी या स्मशानभूमीमध्ये जाणार। गॅरंटी नाहीये आणि म्हणून माणूस ठरवूनही चुकीचं वागणार नाही। तुम्हाला जर कळालं ना की आजपासून 4 दिवसांनी माझा मृत्यू होणार आहे, समजा कळालं,
कळाल्यानंतर मनातल्या मनात विचार करा सगळेजण. समजा तुम्हाला कळालं की तुम्ही 2 दिवसांनी मरणार आहेत, मनातल्या मनातच तुम्हाला कळाल्यानंतर एक विचार करा की 2 दिवसांनी तुम्ही मरणार आहेत, तर तुम्ही काय करणार? तुमच्या मनातल्या मनात तुम्ही तुम्हालाच उत्तर द्या. 2 दिवसांनी तुम्ही मरणार आहेत असं कळाल्यानंतर तुम्ही काय करणार आहेत? तुमच्या मनालाच उत्तर द्या. असं उत्तर कोणाचं आलं एकदा बोटवर करा की जे उत्तर असं आहे की मी एकही मिनिट भगवंताचं नामचिंतन सोडणार नाही. एकदा बोटवर करा. 1 2 3 4. बाकीच्यांनी काय विचार केला सांगू का? मी पहिले सगळ्या पोरींना बोलून घेईल, त्यांचे हिस्से त्यांना देऊन टाकेल, माझ्या समोरच सगळे वाटण्या करून टाकेल. काही काहींच्या मनात असं आलं असेल की मी उद्या मला जे पटेल ते कपडे घेऊन येईल भोकरला जाऊन आणि पहिले ते कपडे घालून घेईल. मला जे आवडतं ते सगळ्या खाण्याचे पदार्थ, पुरणपोळी वगैरे वगैरे सगळं 2 दिवस माझ्या मनासारखी रेलचल असेल. माझ्या मनाच्या व्यतिरिक्त मी काहीच करणार नाही. पण ज्याच्या मनात असं आलं असेल की 2 दिवसांनी मृत्यू आहे, तर मृत्यूच्या समीप जात असताना ज्याच्या मनात भगवंताची भक्ती येत असेल, समजावं तो भक्त आहे. हे भक्तीची, तुम्ही त्या भक्तीच्या दिशेने सरळ निघाले त्याची पावती आहे. मृत्यू कळाल्यानंतर भगवंताची कास न सोडणे. कारण मायबाप आपल्या सोबत कोणीच येत नाही, कोणीच येत नाही. आमच्या गुरुदेवजींचं एक फार गोड पद आहे. साथी हे मित्र गंध के जलबिंदु पातक, अर्धांगिनी बड़े केवल स्मशान तक, परिवार के सब लोग चले गए केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक, उससे भी आगे, उससे भी आगे भजन है साथी, हरि के वचन में अकेला जाएगा, उससे भी आगे भजन है साथी, हरि के वचन में अकेला जाएगा। आपल्या सोबत साथी हे मित्र बंद के जलबिंदु पातक. भैया तुला बेस सगळं कडक झालाय आज, कालच्या सारखी सिस्टीम थोडा बेस वाढवा. साथी हे मित्र बंद के जलबिंदु पातक. आपले मित्र हे फक्त आपल्या सोबत चांगल्या वेळेत असतात, वाईट वेळेत कोणी नसतात. ज्या पत्नीवर आपण जीवापाळ प्रेम करतो आणि ज्या पतीवर आपण जीवापाळ प्रेम करतो ना, तेही अंतकाळाच्या वेळेला आपल्या सोबत आपल्या प्रेत यात्रेमध्ये सहभागी सुद्धा होत नाही. ज्या पत्नीवर जीवापेक्षा जास्त प्रेम करतात ना, ती फक्त उंबरड्यापर्यंत येते. अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेगे केवल स्मशान तक. आणि ज्या मुलासाठी आपण एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवतो ना, तोही त्याचा कर्तव्य फक्त अग्नी डाग पर्यंत त्या ठिकाणी करतो. पण तिथून पुढे माणसाचा प्रवास एकट्याचा सुरू होतो. तिथून पुढे आपल्यासोबत काहीच येत नाही. महाराजांनी वर्णन केलं, उससे भी आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला जाएगा. भगवंताच्या भजनाच्या व्यतिरिक्त जर भजन नाही केलं, भगवंताची भक्ती जर नाही केली, तर तिथून पुढे तुला एकटं जावं लागेल. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये इतकं भजन केलं पाहिजे, एवढं भजन केलं पाहिजे की अंतकाळाच्या वेळेला आपल्याला भजनच आठवलं पाहिजे. आणि हेच रामकथेची सार्थकता आहे, हीच भगवंताच्या कथेची सार्थकता आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे?
सत्संग आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवतो मायबाप. आपल्याला असं वाटतं की मी आहे म्हणून सगळं चालतं. तू जाऊन बघ, तुझ्यापेक्षा भारी खातात. असं माणसाला वाटतं मी आहे म्हणून सगळं चालतंय, पण आपल्यावर काहीच नाहीये मायबाप. जगतातली कुठलीच गोष्ट थांबत नाही. एकदा लावून घ्या बरं त्याला. अभ्यास के बाद एग्जाम, सही है ना. और 10 महीने एग्जाम ही नहीं, एग्जाम 10 महीने अभ्यास ही नहीं किया, कुछ किताबों में नजर ही नहीं डाली, तो पेपर लिख सकते हैं आप? नहीं लिख सकते. क्यों नहीं? अभ्यास है तो ही पेपर लिख सकते हैं, क्योंकि साल भर में जो अभ्यास करते हैं वही उस 2 घंटे में याद करना पड़ता है. और जिसने नहीं किया उसका तो फिर बेड़ा ही पार है. उसको दो ही एडजस्टमेंट करना पड़ेगा. एक तो कॉपी करना पड़ेगा, नहीं तो किसी की तो भी पेपर में देख के लिखना पड़ेगा. मैं जब लेक्चर था, आज तुमसे ही बात करता हूं मैं हिंदी में, कोई प्रॉब्लम नहीं. मराठी समझ में नहीं आती आपको? थोड़ी थोड़ी आती है, थोड़ा थोड़ा. तेलुगु आता है, बहुत लोग तेलुगु यहाँ पे, लेकिन मुझे तेलुगु नहीं आती. मुझे हिंदी आती है, इंग्लिश भी आती है, लेकिन मराठी आती है, लेकिन तेलुगु नहीं आती. हम जिनके यहाँ पे वो कभी तेलुगु में कुछ भी बोले, हमें कुछ भी बोले तो भी नहीं समझ में आता. हम सिर्फ ऐसा ऐसा करते हैं, ठीक है ठीक है. हाँ, क्या चल रहा था अपना? बोलिए. कथा चल रही थी. मराठी कंटिन्यू या हिंदी कंटिन्यू? म्हणा आम्हाला मराठी हिंदी समजत नाही. म्हणा कितने आदमी तेरे का लिया, कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे? हे बरं आलं शोले तुम्हाला. पिक्चर सगळे हिंदीत चालतात आणि थोडं हिंदीत बोललं की म्हणून लगेच माणसं फुलफुल करायला लागतात. सालभर अभ्यास 2 घंटे एग्जाम, ठीक है. सालभर अभ्यास 2 घंटे एग्जाम. लेकिन जिसने अभ्यास ही नहीं किया, जिसने अभ्यास ही नहीं किया वो क्या करेगा? मैं जब लेक्चरर था तब एक लड़के ने अभ्यास ही नहीं किया साल भर अभ्यास नहीं किया. जब उसने किताबें लिखी, वो पेपर लिखा, उसको कुछ भी नहीं आता था, तो उसने क्या लिख दिया मेरे दिमाग में वो वाक्य कितने दिनों से छपा हुआ पड़ा है, क्योंकि वैसा पेपर किसी ने नहीं लिखा. क्या लिखा? जा रे पेपर मास्टर के पास, आएंगी दया तो कर देगा पास. ज्याने अभ्यासच नाही केला त्याला काय पेपरात भोपळा येणार आहे? तसं जीवनभर ज्याने परमार्थच केला नाही, अंतकाळाच्या वेळेला त्याला कधीच देव आठवत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनभर अभ्यास करायचा आहे. अभ्यासक्त समर्थोसी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कुर्वाणी. सातत्य पाहिजे, अभ्यासाचं सातत्य पाहिजे. जेव्हा सातत्य आपल्या जीवनामध्ये राहील ना अभ्यासाचं, तेव्हा निश्चित आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल होईल होईल, यात नसते तर संशय. आणि म्हणून हा अभ्यास करणंच म्हणजेच सत्संग आहे. कारण शास्त्र असं सांगते, माणसाच्या जीवनामध्ये विवेक प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याने, तर आपली बुद्धी गुरूंच्या जवळ ठेवली पाहिजे. बिनु सत्संग विवेक न होय, बिनु सत्संग विवेक न होय, बिनु सत्संग विवेक न होय, बिनु सत्संग विवेक न होय.
राम श्री राम श्री राम तुलसीदासजी महाराजांच्या फार गोड चौपाया. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. आपल्या बुद्धीला कधीतरी आपण देवाजवळ ठेवलं पाहिजे. कधी कधी सद्गुरूच्या चरणी ही बुद्धी ठेवली पाहिजे. का? कारण ही बुद्धी इतके कुविचार करते, जिथपर्यंत ही सद्गुरूच्या चरणी किंवा भगवंताच्या चरणी ठेवल्या जात नाही ना, तिथपर्यंत ही चांगला विचार कधीच करत नाही. म्हणून तुलसीदासजी महाराजांनी हनुमंतजींना विनंती केलेली आहे. हनुमान चालीसा पता है आपको? उसमें तुलसीदास जी महाराज हनुमान जी महाराज को कहते हैं, क्या कहते हैं? हे प्रभु, हम आपसे विनती करते हैं, बुद्धिहीन तनु जान सुमिरो पवन कुमार. हे पवन कुमार, हम आपसे विनती करते. क्या विनती करते? हम हमारी बुद्धि आपके पास रखते. और बुद्धि रखने के बाद क्या मांगा? जैसा आपण जर बाहेरून बाजारातून भोकरमध्ये जाऊन पेढा आणला आणि तो पेढा आणल्यानंतर जर तो पेढा आपल्या घरात आणला तर आपल्याला असं वाटतं का आपण 4 चौघांना वाटावा? नाही वाटत, नाही वाटत. असं वाटतं आपल्या घरच्यांनीच तो खावा. पण तोच पेढा आपण आणला आणि भगवंताला नैवेद्य दाखवला. हनुमंतजींना नैवेद्य दाखवल्यानंतर तो पेढा आतापर्यंत पेढा होता, पण हनुमंतजींना नैवेद्य दाखवल्यानंतर तो झाला प्रसाद. आता तिथून पुढे आपली विवेकता त्या प्रसादाच्या विषयी बदलते आणि आपलं मन असं कधीच म्हणत नाही की हा आपल्यांनीच खाल्ला पाहिजे. तिथून पुढे आपलं मन हा विचार करते की हा सगळ्यांना वाटला पाहिजे. तशी आपली बुद्धी कधीतरी हनुमंतजींच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी ठेवा. आणि चरणी ठेवल्यानंतर काय मागा? तुलसीदासजी महाराज म्हणतात, भगवान हीच बुद्धी आम्हाला परत द्या. पण बुद्धी देत असताना कशी द्या? तर बल बुद्धी विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार. हीच बुद्धी आम्हाला हिच्यामध्ये बल टाकून द्या. हिचे सगळे क्लेश विचार बाजूला करा आणि आम्हाला बलासहित ही बुद्धी द्या. बलबुद्धी विद्या देहु मोही, आम्हाला बल द्या त्या बुद्धीमध्ये. का? कारण बुद्धीच्या ठिकाणी जर विवेक जागृत झाला तर ही बुद्धी कधी कधी जगतामध्ये मोठे मोठे कार्य करून जाते. आणि या सगळ्या घटना सत्संगाच्या अनुषंगाने होतात. काय सत्य आहे, काय असत्य आहे, ह्या सगळ्या घटना आपल्याला कशाने कळत असतील तर ही रामकथा दर्पण है. चेहरा देख ले दर्पण में, अपना चेहरा देख ले यार दर्पण में. कितना पुण्य कमाया तूने, किती पुण्य कमवलंय, किती पाप कमवलं, हे आपल्याला दर्पण मध्ये आपला चेहरा बघायचा आहे. आणि ते जर कुठलं दर्पण असेल तर ते दर्पण सत्संग रूपी दर्पण आहे. आणि म्हणून आज 6व्या दिवसाला आपल्या प्रत्येकाच्या मनाला आपण एक प्रत्येकाने उपदेश करायचा आहे. आज सगळेजण आपण नवीन वर्ष मानतो. मी मानत नाही, पण इंग्रजी महिन्यानुसारचं आजचं नवीन वर्ष आहे. आणि या नवीन वर्षाला काहीतरी वेगळे संकल्प केले पाहिजे, म्हणजेच हे नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सार्थक लागेल. काय संकल्प करायचे? एक संकल्प करा कुठला तरी. मी कोणाला वाईट बोलणार नाही एवढा जरी संकल्प केला. एखादं व्यसन मी सोडून देणार आजपासून, पुन्हा कधी या व्यसनाला हात लावणार नाही, असा संकल्प जर केला ना तर तुमचं जीवन खऱ्या अर्थाने नवीन वर्ष तुमच्या जीवनात आलंय. ज्या दिवशी तुम्ही चांगले संकल्प केले तो दिवस तुमच्यासाठी नवीन वर्षाचा दिवस असतो. पण वर्ष नवीन असेल, कपडे नवीन घातले आणि संकल्प जर जुने असतील तर ते वर्ष नवीन नाही.
रामकथा आपल्याला शिकवते की भावाने भावावर कशा पद्धतीने प्रेम केलं पाहिजे. एखादा संकल्प घ्या की मी आजपासून माझ्या मोठ्या भावाला किंवा माझ्या लहान भावाला कधीच वाईट बोलणार नाही, मी त्याच्यावर नित्य प्रेम करत राहील. आणि लक्षात ठेवा, शास्त्र असं सांगते, सगा लेना भाई से चाहे उसमें बैर क्यों ना हो. आपल्यापेक्षा मोठा जर भाऊ असेल ना तर तो सल्ला त्याच्यापासूनच घेतला पाहिजे, कारण तो कधीच आपल्या भावाला चुकीची सल्ला देणार. दुसऱ्याचं कधी ऐकू नका. दुसऱ्याचा ऐकून जर आपण आपल्याच रक्तांवर बोट दाखवत असणार तर आपल्या जीवनामध्ये भविष्यात दुःखाशिवाय दुसरं काहीच वाटायला येणार नाही. म्हणून रामकथा आपल्याला शिकवते. काल आपण ऐकले, वनवास झाला होता रामप्रभूंना, पण लखनजी सुद्धा वनवासात जातात का? कारण हे लखनजींचं निस्सीम प्रेम आहे. रामप्रभूंवरचं प्रेम, तिथं दर्शन दाखवलेलं आहे प्रभूंच्या प्रेमाचं.